कोरोना काळात तत्कालीन सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना शिवभोजन थाळी बंद करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील शिवभोजन केंद्र चालकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांना ही योजना चालू ठेवण्यासाठी सरकारकडे मागणी करावी यासाठी निवेदन दिलं। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी ही योजना बंद न होऊ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं सांगून या योजनेमुळे कोरोना काळात गोरगरीब लोकांचा जेवणाचा प्रश्न सुटला होता। अनेक रस्त्यावरील लोकांना लॉकडाऊन काळात या शिवभोजन थाळीमुळे दिलासा मिळाला होता असंही नमूद केलं। शिवभोजन केंद्र चालकांनीही आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ लोकांना एक वेळचं पोटभर जेवण कसं मिळेल याची काळजी घेतली। आजही अनेक लोकांच्या एक वेळच्या जेवणाचा प्रश्न शिवभोजन थाळीमुळे सुटतोय। त्यामुळे ही योजना बंद होऊ देणार नाही आणि तसे निवेदनही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना देणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं। यावेळी शहरातील शिवभोजन केंद्र चालक उपस्थित होते। आज शिवभोजन थाळी ही जे काही 2019 मध्ये सुरू झालेली होती आणि त्याच्या बाबतीमध्ये आता आपल्याला काही सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात। तर जोपर्यंत असला कुठलाही निर्णय होत नसतो तोपर्यंत कोणी त्याच्यावर विश्वास ठेवू नये। आणि तसा निर्णय जर होत असेल तर निश्चित त्याच्या बाबतीमधली भूमिका ही आपण समोरच्या माणसाची लक्षामध्ये घेतला पाहिजे, ध्यानामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच्या बाबतीमधले योग्य जे निर्णय या सर्व आज शिवभोजन थाळीचे जेवढे आमचे केंद्र आहे त्या सगळ्या लोकांनी मागणी केलेली आहे की इथं योग्यरित्या रेकॉर्ड तपासलं जातं आहे, योग्यरित्या सर्वांची कोण या ठिकाणी त्याचा लाभार्थी आहे हे देखील तपासलं जातं आहे आणि मग त्याच्या अनुषंगानं आपल्याला कुठं कशा पद्धतीने नियोजन करायचं, त्या सुरू कशा ठेवता येईल याच्या बाबतीतली योग्य भूमिका आणि मागणी ही अजितदादांपर्यंत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आपल्या इथून अहिल्यानगर शहरामधून केलं जाईल अशी एक खात्री आमच्या सर्व शिवभोजन जे काही चालक आहेत त्यांना या ठिकाणी व्यक्त करतो। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।